नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहूयात आजच्या काही खास घडामोडी। येणाऱ्या महापालिका व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ही मोठी घोषणा केली आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे। नागपूर रत्नागिरी हायवेचे काम ज्या ठिकाणी संपादन होऊन शेतकऱ्यांना 4 पट मोबदला मिळालेला आहे अशा ठिकाणी सुरू आहे, पण सांगली जिल्ह्यातील अंकली ते कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक या गावापर्यंत आता शेतकऱ्यांना अद्यापही भूसंपादन होऊन मोबदला मिळालेला नाही। आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चोळेकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर लोकसभेचे खासदार शाहू छत्रपती महाराज, महाराष्ट्राचे नूतन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांचा जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय। करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे विठ्ठल सुभाष शिंदे वय 24 मुळगाव परभणी सध्या राहणार कोयना वसाहत गांधीनगर या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आलाय। ही घटना शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास घडली। पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे। कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डामध्ये आता अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशील आहेत। त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। गोकुळच्या म्हैस दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तर दूध दर वाढीचा निर्णय म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळचा संचालक मंडळाने घेतलाय। शुक्रवारी झालेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी या दरवाढ होणार असल्याचं सांगितलं आहे। 14 जुलैला विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनावेळी घडलेल्या हिंसाचारानंतर आता विशाळगड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। ती आता शाहवाडी तहसीलदारांनी काही अटी व शर्तीने हटवण्यात आली आहे। 12 तारखेला विशाळगडावर बाबा मलिक रेहान उर्स होणार आहे। या संदर्भात आता मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले। विशाळगडावर उर्स साजरा कसा होतो हे बघतोच, हिंदू समाजाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी सांगलीत केले। घरकुल योजनेसाठी 7,000चे उद्दिष्ट पूर्ण करून कोल्हापूर 3ऱ्या क्रमांकावर होता। या वर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करूया। महाआवास योजनेतील घरकुलांची नोंदणी महिलांच्याच नावावर करा असे प्रतिपादन कार्तिकेय यस यांनी केले। महाआवास अभियान 2024-25 जिल्हास्तरीय कार्यशाळा शुभारंभ आणि ग्रामविकास पंचायत राज्य विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस प्रदर्शन सांगता समारंभात ते बोलत होते। इंस्टाग्रामवर एकमेकांना चिथावणी देणाऱ्या वादग्रस्त रील बनवणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे। कोल्हापूर शहरात अशा रील बनवणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्याचा इशारा डीवायएसपी अजित टिके यांनी दिलाय। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।